लग्न एक प्रवास ही कथा आहे मीना आणि प्रदीपची, जिने प्रेमविवाह केला. घरच्यांच्या विरोधात जाऊन. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले होते, मात्र जशी परिस्थिती सुधारली, पैसा संपत्ती आली, तशी नवऱ्याची मनोवृत्ती पूर्णपणे बदलली. त्याला स्त्री म्हणजे पाय पुसणं वाटू लागलं. मीना प्रदीपचा संसार वेलीवर 2 कड्या उमलल्या होत्या. त्यातील थोरली मुलीचं पूजा, दुसरीचं रीना नाव होते. दोन्ही वयात आल्यावर दोघींचं लग्न एकाच मंडपात जगाला दाखवण्यासाठी, कमवलेला पैसा खर्च करण्यासाठी हे लग्न त्याला राजेशाही थाटात करायचं होतं. वयात आलेल्या मुलींचा बाबा म्हणायला, पण मुली जन्माला आल्या. प्रदीप आज खूप खुश होता. मुली होत्या म्हणून त्याने कधीच मायेने जवळ घेतले नाही, का प्रेमाने विचारले नाही. प्रदीपचं लव्ह मॅरेज झालं होतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी पडून जाऊन लग्न केलं होतं. त्याची अर्धांगिनी मीना तिच्या पावलांनी प्रदीपच्या आयुष्यात भरभराट झाली. मात्र जसा पैसा जास्त आला, तसा प्रदीपला माजही आला. घरातील लक्ष्मीवर अन्याय चालू झाला. दोघांमध्ये कुरबुरीत वाढत चालल्या होत्या. त्याचं रूपांतर भांडणात होऊ लागले. आता तर मीनाला तो मारूही लागला. तिला कोणाचाही आधार नसल्याचं लक्षात आले आणि त्यावरून त्यांच्यात हिंसक वृत्ती वाढत चालली होती. छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्यात भांडणे होऊ लागले. कधी जेवणातील काही कमतरता, तर कधी घरातील अस्वच्छता, तर कधी संशयवृत्तीमुळे चामड्याच्या पट्ट्याने तो मीनाला मारत असायचा. माहेरचा रस्ता बंद झाल्याने गुपचूप सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. तिच्या पोटी जुड्या मुलींचा जन्म झाला. तिला वाटले आता तर प्रदीप सुधारेल, पण तसं झालं नाही. तो मुली झाल्या म्हणून जास्तच हाणामारी करू लागला. शारीरिक व मानसिक त्रासाने कंटाळलेल्या मीनाने एक दिवस न राहून मीनाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. 2 मुलींना सोडून ती त्याच्या जाचातून मुक्त झाली. पूजा, रीना दोन्ही हुशार मुली होत्या, पण वडील त्यांच्यासाठी रावणाचं रूप होतं. त्यामुळे दोघी खूप बाबांना घाबरत होत्या. बाबांना भिवून राहत होत्या. लहानपणापासून आईला झालेला जाच त्यांनी पाहिला होता. ते त्यांच्या मनावर पूर्णपणे बिंबले होते. बाबा घरी येताच शांत बसत. त्यांच्याशी बोलण्याचा कधी प्रयत्नही त्या करत नव्हत्या. 4 भिंतीत राहून आयुष्य जगत 10वी पर्यंत शाळा झाली की मुलींना शाळा सोडायला लावली. प्रत्येक गोष्टीत मर मारून जगत होत्या. शिकण्याची दोघांची इच्छा, पण ते जेमतेमच झालं. कारण मुली म्हणजे परक्याचं धन म्हणून दोघीही हुशार होत्या. बाबांसमोर ते बोलत नसत. पूजा व रीना वयात आल्यावर त्यांचा लग्न शेतकरी कुटुंबात लावून देईल असं तिच्या वडिलांनी ठरवले. दोघींना स्थळ पाहायला सुरुवात केली. मुलीचं मत काय आहे ते तिच्या बाबांनी जाणून घेतले नाही. रमेश पूजाच्या नवऱ्याचं नाव आणि गणेश रीनाच्या नवऱ्याचं नाव होतं. त्यासाठी बाबांनी खूप खर्च केला. साड्या, लागणारे मेकअपचे सामान, ड्रेस, यात कसलीही कमतरता नव्हती. निसर्गरम्य ठिकाणी त्यांचे छान शूट झाले. प्रदीप खूप खर्च करत होता, पण पूजा व रीना मनातून अजिबात खुश नव्हत्या. कारण त्यांची अस्वस्थता एका कठपुतलीसारखी झाली होती. लग्न ठरले तरी लग्नाआधी नवऱ्याशी बोलायला परवानगी नव्हती. लग्नाचा दिवस उजाडला.
दोघींचं लग्न एकाच भव्य दिव्य हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. जेवणाचे मेनू, नाश्त्याचे मेनू, पाणीपुरीपासून आईस्क्रीमपर्यंत विविध प्रकारचे जेवण ठेवण्यात आलं होतं. नवरीच्या साड्या पाहून सगळीकडे चर्चा सुरू झाली. असं भव्य लग्न पाहून काही जणांची दातखिळी बसली, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. प्रदीपला तर मुलींचं काहीच पडलं नव्हतं, पण चार चौघात मोठेपणा देखावा करायचा होता. लग्न विधीनुसार संपन्न झाले. पूजा व रीना यांची बाबांना निरोप देण्याची वेळ आली. पूजा रीनाला सोडून जाण्याचं दुःख वाटत नव्हते. उलट बाबाच्या जाचातून मुक्त झाल्याचा आनंद त्यांना वाटत होता. त्या दोन्ही बाबांच्या म्हणजे प्रदीपच्या पाया पडायला गेल्या आणि त्यांच्या कानात पूजा म्हणाली, बाबा, आज तुम्ही आमच्यासाठी पहिल्यांदा खूप केलं, पण ते लोकांना दाखवायला. पण त्याऐवजी तुमच्याकडून तुमच्या पोटच्या मुली म्हणून आम्हाला प्रेम, आपुलकी, माया मिळाली असती ना, तर आम्ही आज आमच्याबरोबर तुम्हाला घेऊन गेलो असतो. आईशिवाय आम्ही पोरके झालो, पण आज लग्न करून जाताना आम्ही अनाथही झालो. दोघीही रडू लागल्या. कधीही तोंड न उघडणाऱ्या पूजा एवढी बोलली कारण ते घर सोडून चालली होती कायमची. प्रदीपच्या डोळ्यातून खरे अश्रू निघत होते. त्यांची काय चूक झाली हे त्याला वेळ निघून गेल्यावर समजले. सगळे काही असताना तो शेवटी एकटाच आयुष्य जगणार होता. लग्नाच्या पद्धती जरी बदलल्या असल्या तरी काही ठिकाणी मानसिकता त्याच आहेत. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.